नमस्कार. आज आपण गणपतीसाठी भिकवाली कशी तयार करायची हे पाहणार आहोत. यासाठी 20 गेजची गोल्डन वायर घेतली आहे. 4 mm चे 2 मोती घेतले आहेत. 2.5 mm चे 4 मोती घेतले आहेत आणि बॉल पिन किंवा फ्यूज तार आपण बोलतो, या 2 लागणार आहेत आपल्याला. यासाठी मी कस्तुरी पेटी घेतली आहे लटकन म्हणून. तुम्ही ड्रॉप शेप बीड देखील वापरू शकता, पण गणपतीच्या कंठीवर मॅचिंग म्हणून मी इथे कस्तुरी पेटी घेतली आहे. 2 बॉल पिन घ्यायच्या आहेत, मधोमध फोल्ड करायच्या आहेत आणि इथे कट करायच्या आहेत. आपल्याला घुंगरी तयार करण्यासाठी बॉल पिन वापरायची आहे. या बॉल पिनमध्ये 2.5 mm चा एक मोती घालायचा आहे. अशा सगळ्या बॉल पिन आपल्याला तयार करायच्या आहेत. 4 मोती 4 बॉल पिनमध्ये आपण ओवून घ्यायचे आहे या पद्धतीने. आता कस्तुरी पेटीला आपल्याला घुंगरी लावायची आहे. यासाठी कस्तुरी पेटीला घुंगरीसाठी जो हुक दिलेला असतो, यामध्ये बॉल पिन घालायची आहे आणि गोल फिरून मोत्याला राऊंड मारायचे आहे. साधारण 2 ते 3 राऊंड मारायचे आहेत. एक्स्ट्रा वायर आहे ही कट करायची आहे. असे आपण कस्तुरी पेटीला 3 घुंगरी लावून घ्यायच्या आहेत. हे पहा, या पद्धतीने कटरने कट करायचे आहे. इथे आपले घुंगरी झाले. मध्ये एक घुंगरी लावायची आहे. याच पद्धतीने बॉल पिन त्या हुकमध्ये घालायची आहे आणि मोत्याला त्याच बॉल पिनने 2 ते 3 राऊंड मारायचे आहेत आणि राहिलेली वायर कटरने कट करायची आहे. हे पहा, असे आपल्या घुंगरी लावून तयार आहे. यानंतर कस्तुरी पेटीच्या वरती मोती लावायला एक हुक असतो, तिथे मोती लावायचा आहे. दिसायला खूप सुंदर दिसतो तो. खालची घुंगरी लावून झाल्यावर वरती देखील एक मोती लावायचा आहे. ही फ्यूज तारेमध्ये आपण जो मोती घातलेला आहे, ती फ्यूज तार वरून खाली होलमध्ये घालायची आहे आणि कस्तुरी पेटीला पूर्ण राऊंड मारायचा आहे. 2 ते 3 घट्ट राऊंड मारायचे आहेत असे या पद्धतीने आणि राहिलेली वायर कट करायची आहे. हा जो शेवटचा टोक राहिलेला आहे ते घट्ट ओढून घ्यायचं आहे आणि कटरने कट करायचं आहे. हे पहा, सुंदर अशी कस्तुरी पेटी आपली तयार झाली लटकनसाठी. आता भिकवाली तयार करण्यासाठी 20 गेजची जी आपण वायर घेतली आहे, साधारण 2.5 इंच वायर लागते. इथे मी कट नाही केले. 1 इंच वायर पुढे ठेवायची आहे, पकडने धरायची आहे आणि गोल राऊंड मारायचा आहे खालच्या साईडला. हे पहा, पूर्ण गोल राऊंड झाल्यावर त्या तारेच्या खाली स्ट्रेट सरळ लाईनमध्ये तार ओढून घ्यायची आहे. हे पहा, या पद्धतीने तारेच्या खालून आपण ही तार वरती ओढून घेतली आहे. हा लूप आपला तयार झाला आहे. छोटासा अगदी होल करायचा आहे. हे पहा, आता यानंतर आपल्याला साधारण 2 सेंटीमीटरवर एक पेन ठेवायचा आहे. हा लूप आपला तयार झाला आहे. यानंतर पुढे जी वायर आपण सोडली आहे त्याच्यावर 2 सेंटीमीटरवर एक पेन ठेवायचा आहे आणि ही तार त्याला गोल यू आकारात फोल्ड करून घ्यायची आहे, वाकवून घ्यायची आहे. हे पहा, इथे आपला भिकवालीचा आकार तयार होतो. ही वायर यू आकारामध्ये सरळ आली. यानंतर खाली जी वायर आहे त्याच्यात थोडंसं साधारण 0.5 सेंटीमीटरची जागा ठेवून कट करायचं आहे. भिकवालीसाठी आपला हा लूप तयार झाला आहे तारेचा, तुम्ही पाहू शकता. हे पहा, असा लूप तयार करायचा आहे. यामध्ये आपल्याला आवडेल तसे मोती, चक्री किंवा कॅप घालायचे आहे. यामध्ये मी 4 नंबरचा पहिला मोती ओवत आहे. त्यानंतर तयार केलेली आपण कस्तुरी पेटी ओवायची आहे आणि परत 4 नंबरचा मोती ओवायचा आहे.
अशा पद्धतीने तुम्हाला आवडेल त्या डिझाईनमध्ये बाली तयार करू शकता. हे पहा, आता इथे राहिलेली जी तार आहे ही जराशी कट करायची आहे. पुढची कटरने ही तार कट करायची आहे आणि पकडमध्ये हे टोक तारेचं पकडायचं आहे आणि गोल फिरवायचं आहे. इथे गोल हुक तयार करायचा आहे बालीची जी तार आहे ते अडकवण्यासाठी. हे पहा, हा जो गोल आहे हा पूर्ण तयार झाला पाहिजे, त्याच्यातून तार बाहेर येता कामा नये. असा हा पूर्ण लूक तयार झाला. आता भीकबाली घातल्यानंतर हा जो राहिलेला भाग आहे थोडासा टोकाचा खाली, तो बाहेरच्या साईडला फोल्ड करायचा आहे, म्हणजे त्या लूपमधून तो बाहेर नाही येणार. हे पहा, बाहेरच्या साईडला जरासा फोल्ड करायचा आहे. अशी आपली भीकबाली तयार झाली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू.